श्री साई सच्चरित्र अध्याय 3 ग्रंथप्रयोजन अनुज्ञापनम म्हणजे ग्रंथाचा हेतू व ग्रंथ लिहिण्याला बाबांची संमती. श्री गणेशाला नमस्कार असो, श्री सरस्वती देवीला नमस्कार असो, श्री गुरु महाराजांना नमस्कार असो, श्री कुलदेवतेला नमस्कार असो, श्री सीता व श्री रामचंद्र यांना नमस्कार असो, श्री सद्गुरू साईनाथांना नमस्कार असो. आता आधीच्या कथेची संगती लावतो. श्री साईबाबांनी पूर्ण आश्वासन दिले आणि म्हणाले, चरित्र लिहिण्याला माझी पूर्ण अनुमती आहे. तुम्ही आपले काम करा. मनाचे धैर्य अजिबात गाळू नका. माझ्या शब्दांवर विश्वास ठेवा आणि मनाचा निश्चय पक्का करा. माझ्या लीलांचे लेखन केले तर अज्ञानामुळे केलेल्या पापांचा नाश होईल आणि त्या भक्तिभावाने ऐकल्या तर कौटुंबिक काळजा व यातायात यांची आठवण राहणार नाही. श्रवणरूपी सागरावर भक्तिप्रेमरूपी अमृताच्या लाटा उठतील आणि त्यात बुडी मारली तर वरच्यावर उपदेशरूपी रत्ने हातात येतील. हे ऐकून माझ्या मनातील शंका दूर झाली आणि साईंच्या चरणांना मी हर्षाने वंदन केले. मग आठवेल तसे चरित्र लिहिण्यास सुरुवात केली. बाबांच्या ओठांवर हे शब्द येताच मी पक्के ध्यानात ठेवले की ही गोष्ट नक्कीच घडून येणार. मी मात्र मेहनताण्याशिवाय सक्तीने कामास लावलेला हमाल असेन. पहा, श्रीहरीची लीला किती न कळणारी आहे. त्याच्याशिवाय ती दुसऱ्या कोणालाच कळत नाही. श्रुती, धर्मशास्त्रे व वेद मूक झाले आणि कोणाला पत्ता लागला नाही. शास्त्रविशारद, वेदवादी, प्रज्ञावंत पंडित व एखाद्या विषयाची सिद्धता करण्यासाठी घट, पट इत्यादी उदाहरणांनी वितंडवाद माजविणारे वगैरेंच्या नादी लागू नका. श्रीहरी आपल्या भक्तांचा खेळ आहे. भोळ्या भाबड्यांचा भुकेला आहे आणि प्रेमाकरिता सर्वस्वी अधीन होणारा आहे, परंतु भक्तीचे ढोंग करण्याकरता तो सदा सहसा न भेटणारा आहे. यातच तुमचे कल्याण आहे आणि माझ्या अवतार कार्याची सफलता आहे. पहा, माझे तर पुन्हा पुन्हा हेच सांगणे आहे आणि याचीच मला काळजी आहे. श्यामा, आणखी एक गोष्ट सांगतो. माझे नाव जो प्रेमाने घेईल त्याच्या सर्व इच्छा मी पुरवीन आणि भक्ती वाढवीन. मग जो माझे चरित्र किंवा माझा महिमा कौतुकाने गाईल त्याच्या मी मागे पुढे चहूकडे उभाच राहीन. जे जे भक्त माझ्याकरिता जीव की प्राण टाकून माझ्यात रममाण होतात त्यांना या कथा ऐकून आनंद होणे साहजिकच आहे, परंतु दुसऱ्या कोणीही माझे कीर्तन केले तर मी संपूर्ण आनंद देईल आणि सदा सुख समाधान देईल. हे माझे सत्यवचन आहे असा विश्वास ठेवा. जो मला अनन्यपणे शरण जाईल, जो विश्वासयुक्त माझे भजन करील आणि माझे चिंतन व स्मरण करील त्याचा उद्धार करणे माझे ब्रीद म्हणजेच माझे व्रत आहे. ज्याच्या हृदयात सदा सर्वदा माझे नाम, माझी भक्ती, माझे दप्तर, माझी पोथी व माझे ध्यान असते त्याला विषयांची आठवण कोठून येणार. माझ्या कथा फक्त श्रवण केल्या तरी रोग बरे होतील आणि माझ्या भक्तांना मी मृत्यूच्या दाढेतून ओढून काढीन. माझ्या कथा लक्ष देऊन ऐका, त्यावर पूर्ण मनन करा. मननानंतर त्यांचे निधिध्यासन करा म्हणजे समाधान पावाल. अहम सोहम विरून जाईल. श्रोत्यांचे मन एकनिष्ठ परिपूर्ण श्रद्धेने उन्मन होईल आणि चित्त दाट चैतन्याने भरून निघेल. साई साई असे नामस्मरण कलियुगानुसार उत्पन्न होणाऱ्या सर्व दुष्ट वासना जाळून टाकेल आणि एक लोटांगण घातले असता बोलण्याने किंवा ऐकण्याने झालेल्या पापांचा नाश होईल. ग्रंथ लिहिण्याचे कार्य काही साधारण प्रतीचे नव्हते, तरी बाबांची आज्ञा मी नम्रपणे मान्य केली. बाबांसारखा उदार दाता असताना मी का दीन व्हावे. कोणाकडून देवळे बांधून घेतली, कोणाला कीर्तने करण्यात रंगून जाण्यास लावले, कोणाला तीर्थयात्रेला धाडले तर मला लिहावयाला बसवले. सर्वांपेक्षा मी क्षुद्र, परंतु हा करुणासागर व अत्यंत दयाळू साई माझ्यावर कसा काय प्रसन्न झाला हे मला उमजत नाही. गुरुकृपेचे हेच आश्चर्य की जेथे यत्किंचितही ओलसरपणा नसेल तेथे देखील कोरड्या व ताठर झाडाला फुलांचा बहर येतो आणि प्रयत्नाशिवाय दाट फळेही येतात. पुढे कोणी मठ बांधतील, कोणी देवालये, कोणी घाट बांधतील. आपण हा चरित्रपाठाचा सरळ मार्ग अवलंबूया. कोणी सन्मानपूर्वक पूजा करतात, कोणी हलक्या हातांनी पाय रगडतात, तर मला वाटले गुणसंकीर्तन करावे. कृतयुगात परमेश्वराचे ध्यान करून जे प्राप्त होते, त्रेतायुगात यज्ञ करून जे प्राप्त होते, द्वापरयुगात पूजा करून जे प्राप्त होते, ते सर्व कलियुगात गुरुभजनाने व भगवंताचा नामघोष करण्याने प्राप्त होते.
मी उघड उघड योग्यता नसलेला आहे. माझ्याकडे गठ्ठाभर चिंध्या आहेत, परंतु एकही धड नाही. म्हणजे माझ्याकडे पुष्कळ विषयांची अर्धवट माहिती आहे, पण त्यातील एकाचीही परिपूर्ण माहिती नाही. मग असे हे अवजड व अवघड कार्य मी हाती का घ्यावे? प्रयत्न न करता स्वस्थ बसावे तर आज्ञा मोडल्याचे पाप घडते, आणि आज्ञापालन करू लागावे तर ते पार कसे पडेल याची भीती वाटते. समर्थ साईंच्या आपल्या अवस्थेचे यथार्थ वर्णन करणे कोणाला शक्य आहे? भक्तांकरिता कृपा करून ते स्वतःच ते वदवून घेतील. वाणी जेथे पोहोचू शकत नाही तेथे मी का आशा धरावी? परंतु असे बोलण्याला कोणाला निमित्त किंवा जागा मी ठेवली नाही. मी लेखणी हातात उचलली तेव्हाच बाबांनी माझे मी पण घालविले आणि आपली कथा आपणच लिहायला घेतली. तेव्हा त्या कथेचे भूषणही त्यांचेच असणार. हे तर संतांचे चरित्र लिहिणे आहे. संतांशिवाय दुसरे कोण हे लिहू शकेल? बाबांचे अतर्क्य गुण समजून घेणे म्हणजे आकाशाला आलिंगन देण्यासारखे आहे. त्यांचे महात्म्य अतिशय गहन आहे. त्याचे वर्णन करण्यासाठी माझ्याकडे बुद्धी नाही. त्यांनीच आपले हे कार्य अंगावर घेऊन वचनमुक्त व्हावे हेच बरे. बाबा, मी जरी जन्माने ब्राह्मण असलो तरी वेद व पुराण हे 2 डोळे नसलेला आहे. माझ्या या जन्माला दोष असला तरी मला आपल्यामुळे शोभा आलेली आहे. श्रुती व स्मृती हे ब्राह्मणांचे 2 डोळे आहेत. त्यातील एकाशिवायचा तो काणा व तर दोन्ही नसलेला आंधळा. मी तसाच हीन दीन आहे, परंतु माझ्या आंधळ्याची आपण काठी असताना मला कोणता त्रास? मी काठी टेकीत टेकीत मागे मागे सरळ मार्गाने चालेन. आता पुढे काय करावे ते मला पामराला कळत नाही. तुम्हीच मला बुद्धी द्यावी आणि आपले कार्य तडीस न्यावे. ज्यांच्यामुळे मुके बोलू लागतात, पंगू मेरू पर्वत ओलांडून जातात, अशी त्यांची अतर्क्य शक्ती आहे. त्यांची युक्ती त्यांनाच ठाऊक. मी तर केवळ पायांचा दास आहे. मला निराश करू नका. जोपर्यंत या देहात श्वास आहे तोपर्यंत आपले कार्य साधून घ्या. श्रोतेजन हो, आता आपणाला हा ग्रंथ लिहिण्याचा हेतू कळला. श्री साई आपणच भक्तांच्या कल्याणाकरता तो लिहिणारा व लिहवणारा आहे. बासरी किंवा बाजाची पेटी कशी वाजेल याची बासरी किंवा बाजाची पेटी यांना चिंता नसते. ती खटपट वाजविणाऱ्याची असते. आपण उगीच कष्टी कशाला व्हावे? चंद्रकांत मण्यातून जे पाझरते ते काय त्याच्या पोटातील अमृत असते? ती तर चंद्राची करामत असते. चंद्राच्या उदयकाळी चंद्राकडूनच जे उत्पन्न होते, तसेच सागराला जी भरती येते ते काय त्याचे आपले कृत्य असते. ते सुद्धा चंद्रोदयावरच अवलंबून असते. सागराचे ते काम नसते. भोवरे आणि खडक यांना टाळून काही अडथळा न होता होड्या झपाट्याने चालाव्यात म्हणून समुद्रात जसे धोका दर्शविणारे लालभडक दिवे लावतात, तशाच गोडीने अमृतालाही लाजवतील. अशा या साईबाबांच्या कथा संसार सागराच्या दुस्तर पंथाला अगदी सोप्पा करून टाकतील. या संतांच्या कथा धन्य आहेत. त्या कानावाटे हृदयात शिरल्या की देहाचा अभिमान बाहेर पडतो आणि द्वंद्वाचा गोष्टी उरत नाहीत. जसतसा या कथांचा साठा हृदयात होतो तसतसा मनातला संशय 12 वाटा पळून जातो आणि देहाचा ताठा उतरून ज्ञानाचा खूपच संग्रह होत असतो. बाबांच्या शुद्ध यशाचे जर वर्णन केले किंवा ते प्रेमाने ऐकले तर भक्तांची पापे जळून जातील. हेच परमार्थाचे सोपे साधनही आहे. मायेच्या पलीकडचे ब्रह्म कोणते? ती पार करून जाण्याचा उपाय कोणता? कर्मधर्माचे असे कसे आचरण केले म्हणजे श्रीहरी आपल्या भक्तांवर प्रसन्न होतो? आत्यंतिक क्षेम ते कोणते? भक्ती, मुक्ती किंवा विरक्ती कशाला म्हणतात? वर्णांचे व आश्रमांचे वागण्याचे नियम कोणते? वस्तू म्हणजे काय? अद्वय म्हणजे ते काय? इत्यादी विषय अतिशय गूढ आहेत. त्यांची ज्यांना गोडी असेल त्यांनी आपली हौस पुरवण्यासाठी ज्ञानेश्वर, एकनाथ वगैरेंनी रचलेले विविध प्रकारचे ग्रंथ चातुर्य किंवा प्रावीण्य मिळविण्याचे सुख प्राप्त करण्यासाठी वाचावेत. कृतयुगात शमदम म्हणजेच मनोनिग्रह व इंद्रिय निग्रह, त्रेतायुगात यजन म्हणजे यज्ञयाग, द्वापरयुगात पूजन, तर कलियुगात नामकथा कीर्तन हे परमार्थ साधण्यासाठी सोपे साधन आहेत. ब्राह्मण वगैरे 4ही वर्णातील सर्व व्यक्तींच्या गुरुच्या कथा ऐकणे हे साधन आहे. मग त्या व्यक्ती स्त्री असो, क्षुद्र असो किंवा चांडाळ वगैरे अगदी नीच जातीच्या असोत, त्या सर्वांना हे एकच साधन आहे. ज्याच्या पदरी पुण्य असेल तोच या कथा ऐकू शकेल. कोणाला झोपेची लहर आली तर श्रीहरी त्यांना जागे करेल. सतत विषयांचा भोग मिळावा असे ज्यांना वाटत असेल आणि तो न मिळाला तर जे मनात दुःखी होत असतील त्यांनाही हे संत कथामृत विषयांपासून सोडविल. योग, याग, ध्यान आणि धारणा
करण्यासाठी फार कष्ट पडतात, परंतु या कथा ऐकण्यासाठी एका अवधाना वाचून आणखी काही त्रास घ्यावा लागत नाही. अशी ही साईनाथांची पवित्र कथा सज्जन व प्रेमळ श्रोत्यांनी ऐकावी, म्हणजे त्यांची प्रबळ 5 महापापे म्हणजे ब्राह्मणाची हत्या, दारू पिणे, चोरी, गुरुपत्नीशी संभोग व ही पापे करणाऱ्यांशी संबंध ठेवणे जळून संपूर्णपणे नाश पावतील. आम्ही संसार बंधनात घट्ट आवळले गेलो आहोत, त्यामुळे आमच्या स्वतःच्या खऱ्या रूपाला वेढे पडलेले आहेत. ते वेढे या कथा ऐकल्याने मोकळे होतील आणि स्वतःच्या आत्म्याचे पहिले खरे रूप दिसेल. या कथांची मरेपर्यंत आठवण राहो, त्यांच्या सदा मनापासून अभ्यास घडो आणि संसाररूपी वणव्यात होरपळलेल्यांना शांती व मनाचे समाधान लाभो. या कथा भक्तिभावाने वाचल्या किंवा ऐकल्यावर आपोआप साईंचे ध्यान लागो, त्यांचे सगुण रूप डोळ्यांना दिसो आणि हृदयात पक्के ठसो. यामुळे यापुढे सद्गुरू भक्ती घडो, संसाराबद्दल विरक्ती उत्पन्न होवो आणि बुद्धी शुद्ध होऊन गुरुचे स्मरण करण्याची आवड उत्पन्न होवो. असाच मनात विचार करून साईनाथांनी कृपा करून मला फक्त नावासाठी पुढे करून स्वतःच हे ग्रंथ लिहिण्याचे काम केले. गाईच्या कासेला फुगून ताण बसलेला असला तरी वासराशिवाय दुधाचा पान्हा ती सोडत नाही. ही जशी गाईची उपजतच सवय असते, तशीच साईनाथांचीही आवड आहे. माझ्या इच्छेनुसार चातकरूपी माझ्यावर ही ढगरूपी माऊली वर्षाव करील आणि माझी छोटीशी उत्कट इच्छा भागवून भक्तांनाही भरपूर समाधान देईल. भक्तीचे व प्रेमाचे कौतुक काय वर्णावे. आईलाच बाळाची भूक लागते आणि त्याने तोंड पुढे केले नसले तरी ती आपल्या स्तनाचे टोक त्याच्या तोंडात घालते. तिचे हे व्यर्थ त्रास करून घेणे कशासाठी असते हे कोणालाच कळणार नाही. लेकराला तर त्याची जाणीवच नसते. आईशिवाय न मागता दुसरे कोण दूध प्यायला देईल. बालकाला आई दागिना घालते, त्याचे मर्म बालकाला कळत नसते. त्याचे कौतुक फक्त आईलाच माहिती असते. आपल्या सद्गुरूचेही काम तसेच असते. माझ्या बाळाचा हा हट्ट व सुखसोहळा कोण पुरविल. आईशिवाय कोणाला कळकळ असेल. तिच्यासारखी माया क्वचितच कुठे सापडेल. चांगल्या आईच्या पोटी जन्माला येणे हे महाभाग्याचे ईश्वराचे देणे लाभते. ती दुःख सोसून बाळाला जन्म देते याची बाळाला कधी कल्पना देखील नसते. या संबंधाने बाबा आणखी काही शब्द बोलले, ते आता ऐकवतो. सज्जन श्रोत्यांनो, आपण काळजीपूर्वक लक्ष द्या. सन 1916 साली माझी सरकारची नोकरी पुरी झाली. यथायोग्य पेन्शन बसली आणि शिर्डीला जाण्याची वारी आली. गुरुपौर्णिमेचा तो दिवस होता आणि भक्तमंडळी गुरुपूजेसाठी जमली होती. त्याप्रसंगी अण्णा चिंचणीकरांनी आपणहून बाबांना कशी विनंती केली आणि माझी कशी शिफारस केली ते ऐका. अण्णांना माझी मोठी काळजी म्हणून ते बाबांपुढे अजिजी करू लागले. बाबा, यांच्या वाढत्या संसारासाठी यांच्यावर कृपा करा. दुसरी नोकरी लावा. ही पेन्शन त्यांना कशी पुरी पडेल, यांची चिंता टळेल असे काहीतरी करा की. त्यावर बाबांनी उत्तर दिले, त्याला मिळेल मेली नोकरी. त्याने आता माझी चाकरी करावी, म्हणजे संसारात सुख लाभेल. त्याची ताटे सदा भरलेली असतील, मरेपर्यंत कधीही रिकामी नसतील. भावभक्तीने मतपर होता सर्वदा याचे संकट दूर होतील. काहीही केले तर काय बिघडले असे जे लोक म्हणतात ते चळले आहे. धर्मशास्त्रात सांगितलेले वागणे ज्यांनी सोडले आहे त्यांना आधीच टाळावे. समोरून येत असले तर बाजूला व्हावे. त्यांना महाभयंकर समजावे. वेळ पडल्यास थोडा त्रासही भोगावा, पण त्यांच्या छायेसही राहू नये. चांगले वर्तन न ठेवणारा, चारित्र्यभ्रष्ट झालेला, कोणत्याही गोष्टीचा नीट अभ्यास न करून निश्चय करणारा, धर्माचार व विधी न पाळणारा आणि अनुकूल प्रतिकूल याचा विचार न करणारा जो असेल तो आपले कल्याण कसे साधू शकेल. विशेष ऋणानुबंधाशिवाय कोणीही आपल्यापाशी येत नसते. म्हणून कुत्रे, डुक्कर किंवा माशी जरी असली तरी कोणालाही हडहड करू नये. यापुढे त्याने माझी भक्तिभावाने सेवा करावी, म्हणजे देवाधिदेवाला करुणा येईल आणि त्याला कधीही कमी न होणारा धनाचा साठा प्राप्त होईल. तू म्हणशील, मग मी ही पूजा कशी करावी. मी कोण हे कसे खात्रीने जाणावे. साईचा देह तर नाश पावणारा आहे आणि पूजण्यास अगदी योग्य ब्रह्म तर नाश न पावणारे आहे. श्रीकृष्ण भगवानाने अर्जुनाला गीतेत सांगितले आहे की 8 प्रकारच्या प्रकृती रूपाने, म्हणजे पृथ्वी, पाणी, तेज, वायू, आकाश, मन, बुद्धी व अहंकार, पहा मी चहूकडे भरलेलो आहे. जे जे काही नाम, रूप
व आकार या चराचर सृष्टीत आहे ते मीच 8 प्रकारच्या प्रकृतींनी नटलेलो आहे. ही चमत्कारिक कृती माझीच आहे. ओम हे मला दर्शविणारे आहे. त्याचे उद्दिष्ट मी एकच आहे. विश्वाच्या बाह्य स्वरूपात अनेक वस्तू आहेत, पण त्या सर्वात देखील मी एकच भरलेला आहे. आपल्याशिवाय जेथे आणखी दुसरी वस्तू नाही तेथे पहा. इच्छा कशाची असणार? अवघा मीच ठिकठिकाणी 10 दिशांमध्ये भरलेलो आहे. सर्व ठिकाणी मीच पूर्णपणे आहे. या भावनेमुळे मी व माझे हा भाव वितळून जातो. त्याला इच्छा करण्यासारखे काय असेल? तो सर्व ठिकाणी संपूर्णपणे असतो आणि इच्छा या बुद्धीत उगवतात. त्यांचा आत्म्याशी संबंध नसतो. साई महाराज हे मूर्तिमंत आपले आत्माच आहेत. तेथे कामनांची स्फूर्ती ती कुठली? कामनांचे नाना प्रकार आहेत, पण ते मी कोण याचा अर्थ कळताच विरून जातात. जशा गारा सूर्याच्या किरणांनी तापल्या की वितळून जातात. मन, बुद्धी वगैरे इंद्रियांसह मी स्थूल विराट नव्हे, तसेच मी सूक्ष्म हिरण्यगर्भ नव्हे. मी तर अनादी प्राचीन साक्षी आहे. अशा प्रकारे गुण व इंद्रियांच्या पलीकडच्या विषयांविषयी मला आसक्ती नाही. माझ्याशिवाय या जगात रिकामी जागा नाही. करता करविता मी नव्हे. मन, बुद्धी इत्यादी इंद्रिय समूह अवघे जड आहेत. याची जेथे जाणीव असते तेथेच विरक्ती प्रगट होत असते आणि ज्ञानाचे आवरण दूर केले जात असते, हे लक्षात ठेवा. जेथे आपल्या आत्मस्वरूपाची आठवण राहत नाही तेथेच मायेचा प्रादुर्भाव होतो. जेथे मी दाट चैतन्य स्वरूप आहे याची आठवण ठेवली जाते तेथे शुद्ध व पूर्ण आनंद उत्पन्न होतो. त्या माझ्याकडे वृत्ती फिरवावी, तीच माझी सेवा व तीच माझी भक्ती होय. चैतन्ययुक्त आनंद असा जो मी त्याचा प्रत्यक्ष अनुभव येऊन जी शुद्ध अवस्था प्राप्त होते त्यालाच ज्ञान म्हणतात. हा आत्मा ब्रह्मच आहे. ज्ञान व आनंद म्हणजे ब्रह्म होय. हे जगत वास्तविक किंवा खरे नाही, म्हणून त्याच्याविषयी भ्रम होतो. वास्तविक असे जे ब्रह्म ते मीच आहे. नित्य, शुद्ध, बुद्ध, मुक्त व सत्य असा मी साक्षात वासुदेव आहे आणि ओम याच्याशी संबंधित आहे. त्या माझे श्रद्धा व भक्तिपूर्वक केलेले पूजन स्वतःचे कल्याण करणारे असते. असा मी कोण ते समजून माझे यथार्थ पूजन करावे आणि अनन्य शरण होऊन माझ्यामध्ये एकरूप होऊन जावे. नदी समुद्राला शरण गेल्यावर पुन्हा परतून येईल का? समुद्राला आलिंगन दिल्यावर तिचे वेगळे नदी पण उरेल का? तेलाने भिजलेली कापसाची वात दिव्याच्या ज्वाळेला भेटायला गेली तर ती स्वतःच दिव्य तेज होऊन जाते. तशीच संतांच्या चरणी शरण गेल्यावर आपली स्थिती होते. दाट चैतन्ययुक्त असा जो अल्ला मालिक याशिवाय ज्याच्या चित्ताला चिंतन नाही, जो शांत, निरपेक्ष व समदर्शन आहे, त्याला मी पण कसे असेल? कशाबद्दल मोह किंवा आसक्ती नसणे, कोणत्याही कर्माचा अहंकार नसणे, सुख दुःख लाभ हानी इत्यादी परस्पर विरोधी मनोविकारांपासून अलिप्त असणे, अशा गुणांची जेथे वस्ती तेथे मीपणाची स्थिती ती कुठली? तात्पर्य हे की 8ही गुण श्री साईंच्या अंगी असताना मीपणाला तेथे कसे स्थान असेल किंवा मीपण ते कसे उपयोगात आणले जाईल? ज्याचे मीपण सर्व विश्वात भरलेले आहे त्याचेच माझे मीपण एक लहानसा तुकडा आहे. ते साईचरणी समर्पण करणे हीच माझी संपूर्ण सेवा आहे. श्रीमद भागवत पुराणात भगवंतांचे वचन आहे की जो माझी सेवा करतो, माझे भजन करतो व मला अनन्यपणे शरण येतो तो माझ्याशी एकरूप होतो. किटकीला भ्रमणाचे ध्यान असते, त्यामुळे तिला भ्रमरपण लाभते. तसेच शिष्याचे असते. शिष्याने आपल्या गुरुची भक्ती केली की तो आपल्या गुरुसारखा होऊन जातो. सारखा या शब्दाने जे वेगळेपण मनात येते तेही गुरुला एक क्षणही सहन होत नाही. गुरुला शिष्याशिवाय गुरुत्व नाही आणि शिष्यत्व गुरुत्वाहून वेगळे नाही. असो, ज्याची पूजा करण्याची आज्ञा केली तो मी. साई कोण याची व्याख्या केली. त्रिदृढ करण्यासाठी एक गोष्ट आठविली आणि ओघाने आली, ती सांगतो. एकदा शिर्डीला एक रोहिला आला आणि बरेच दिवस तेथे राहिला. त्याला बाबांच्या गुणांचा मोह पडला आणि तो बाबांवर प्रेम करू लागला. शरीराने एखाद्या रेड्यासारखा लठ्ठ व स्वैर वर्तन करणारा तो कोणाला जुमानत नव्हता. अंगात पायघोळ कफनी घालायचा आणि मशिदीत राहायचा. दिवस असो की रात्र, मशिदीत असो किंवा चावडीत असो, मोठ्या आवाजाने, अतिशय उल्हासाने व लहर येईल तेव्हा कलमे तो वाचत असे. साई महाराज शांतीचा पुतळा होते, परंतु गावातील लोक फार कंटाळले. त्याची मध्यरात्रीही बडबड चाले आणि सगळ्यांच्या झोपेला अडथळा होत असे. दिवसा उन्हातानात शेतात किंवा रानात खपावे आणि रात्री झोपही शांतपणे नाही, म्हणून लोक अत्यंत त्रासले. बाबांना नसेल त्रास होत, परंतु लोकांना तर ही मोठी पीडा होती. रात्री सुखाची झोप न मिळाल्याने त्यांना रोहिल्याचा संताप आला.
त्यांना इकडे आड तिकडे विहीर झाले. कुठवर धीर धरावा, रात्रंदिवस ही किरकिर. काय करावे याची त्यांना मोठी फिकीर पडली. रोहीला आधीच माथे फिरू, त्यातून त्याला बाबांचे मोठे उत्तेजन. त्यामुळे तो फार बेताल झाला, चढेल व ताठर झाला. लोकांना वाटेल तसे बोलू लागला आणि मर्यादेबाहेर बेफाम उलटला. मग गावही त्याच्यावर फिरला. साई माऊली अत्यंत मायाळू, शरणागताला पाठीशी घालणारी म्हणून गावची सर्व मंडळी गयावया करून विनंती करण्यासाठी बाबांपाशी आली. परंतु बाबांनी लक्ष दिले नाही. उलट गावकऱ्यांनाच ते म्हणाले, रोहिल्याला सतावू नका, तो मला फार आवडतो. या रोहिल्याची बायको घरघुशी आहे, त्याच्याजवळ नांदणे तिला जमत नाही, म्हणून त्याला चुकवून ती अवदसा माझ्यापाशी यायला उत्सुक झाली आहे. तिला पडतपोशी म्हणजेच पडद्याची किंवा बुरख्याची चाल माहिती नाही. तिने लाज लज्जा वेशीवर टांगली आहे. तिला बाहेर घालवून दिली तरी ती घरात घुसते. ओरडणे थांबण्याची संधी घेऊन ती दुर्बुद्धी घरात घुसू पाहते. परंतु तो ओरडू लागला की ती खात्रीने पळून जाते आणि मला सुख समाधान लाभते. त्याच्या वाटेला कोणी जाऊ नका, त्याला मुक्तकंठे ओरडू द्या. त्याच्याशिवाय मला रात्र निघत नाही. त्याच्यामुळे मला मोठे सुख मिळते. त्याचे असे ओरडणे मला फायद्याचे आहे. हा परोपकार करणारा रोहिला मला अत्यंत सुखदायक आहे. त्याला वाटेल तसे ओरडू द्या, त्यातच माझे कल्याण आहे. नाहीतर ती दुष्ट रोहिली मला कष्ट देईल. ती स्वतःच जेव्हा थकेल तेव्हाच आपोआप स्वस्थ बसेल. मग तुमचा कार्यभाग साधेल आणि ती मलाही झोंबणार नाही. साई महाराजांनी असे म्हटल्यावर तेथे इलाजच खुंटला. बाबांच्या मनाला याचा गोंगाट वाटत नाही. मग आम्हाला काय उपयोग? आधीच रोहिल्याला आवरण्याची आवड, त्यात आता बोंबाबोंब करण्यास मोकळीक. घशाला कोरड पडेपर्यंत कलमे पडण्याचा ताळतंत्राशिवायचा झपाटा त्याने लावला. सर्व लोक आश्चर्य करू लागले की केवढे बाबा क्षमाशील, की ज्या ओरडण्याने डोके उठावे त्याने ते तल्लीन होतात. काय भयंकर ती ओरड! घशाला कोरड कशी पडत नाही? बाबांचा मात्र एकच आग्रह, त्याला दरडावू नका. रोहिला दिसायला वेडापीर होता, तरी त्याला बाबांबद्दल अत्यंत आदर होता. आपल्या धर्माप्रमाणे मोठ्या आनंदाने तो कलमे पढत असे. वाणी हळूवार किंवा मोठी हा विचार भक्ताच्या पोटी नसतो. तो स्फूर्ती येईल त्याप्रमाणे उठल्या सुटल्या हरिनामाचा गजर करीत सुटतो. आपल्या स्वाभाविक घरघर आवाजाने अल्लाहू अकबर असा नामगजर रोहिला करत असे आणि सदा आनंदयुक्त मनाने कलमे पढत असे. ज्याला हरिनामाचा कंटाळा, त्याच्या विटाळाला बाबा भीत असत. ते म्हणत, ज्याला भजनाचा छंद आहे त्याला उगाच का हकलवता? जेथे माझे भक्त भजन करतात तेथे मी झोपही न घेता वास करीत असतो. या भगवंताच्या वचनाची प्रचिती बाबांनी अशा प्रकारे दाखवली. ओले कोरडे मागून खाणाऱ्या नाहीतर उपाशी राहणाऱ्या रोहिल्याला बाईल ती कुठली आणि बाबांपाशी जाईल ती कुठून? रोहिला का फल्लक, एक पैसाही त्याला मोलाचा. त्याचे कसले लग्न व कुठली बायको? बाबा तर बालपणापासून ब्रह्मचारी. ही कथा काल्पनिकच. रोहिला घसाफोड करी नका. कलमे ऐकून बाबांना संतोष होत होता. ती तो रात्रंदिवस गात असे. झोप जणू काय त्यापुढे विषयच होते. कुठे कलम्यांची उपदेशपूर्ण वाणी व कुठे गावकऱ्यांची पोकळ गाऱ्हाणी. त्यांना ठिकाणावर आणण्यासाठी बाबांचेही सोंग होते. अशा तऱ्हेने ज्याची नामस्मरणावर प्रीती त्या रोहिल्याची संगत मला आवडते, हे आपले मत सगळ्यांना अनुभवासकट बाबांनी दाखवून दिले. दृश्य, द्रष्टा व दर्शन हे सर्वच ज्याला गाढ चैतन्याने भरलेले वाटते, मग तो ब्राह्मण असो की पठाण, त्याला दोघेही सारखेच. एकदा दुपारी मशिदीत आरती होऊन मंडळी आपल्या आपल्या घरी परत जाण्यास निघाली असताना बाबांच्या मुखातून जी वचनावली निघाली ती ऐका. तुम्ही कुठेही असा, काहीही करा, परंतु एवढे मात्र सदा लक्षात ठेवा की तुमच्या कृतीच्या सविस्तर जशा घडल्या तशा खबरा मला सतत कळत असतात. असा जो माझ्याबद्दलचा अनुभव तुम्हाला येतो तो मी सर्वांच्या अगदी जवळचा, सर्वांच्या हृदयात वास करणारा, सगळीकडे जाऊ शकणारा असून सर्वांचा स्वामी आहे. सर्व सजीव व निर्जीव सृष्टीला आत व बाहेर व्यापून मी बाकी उरलो आहे. ही सगळी ईश्वराने पूर्वी करून ठेवलेली योजना आहे आणि त्याचा मुख्य चालक मीच आहे. मी सगळ्या चराचर सृष्टीचा उत्पन्नकर्ता आहे व तिन्ही गुणांची सारख्या प्रमाणाची अवस्थाही मीच आहे. मीच सर्व इंद्रियांना चालविणारा आहे आणि करता, धरता व संहर्ताही मीच आहे. माझ्याकडे जो लक्ष लावतो
त्याला कोणतेही संकट नसते, परंतु ज्याला माझा विसर पडतो त्याला माया चाबकाचे फटकारे मारते म्हणजे छळते. श्रीकृष्ण भगवानांनी गीतेत अर्जुनाला हेच सांगितले आहे. अर्जुना, ईश्वर सर्व भूतांच्या म्हणजे प्राण्यांच्या हृदयात वास करतो आणि आपल्या मायेने यंत्रावर चढविलेल्या बाहुल्यांप्रमाणे सर्व भूतांना फिरवीत असतो. हे भरता, सर्व प्रकारे व प्रेमाने त्यालाच शरण जा. त्याच्या कृपेने उत्तम शांती व शाश्वत पद तुला मिळेल. तसेच या विधानासाठी पहा पुरुष सूक्त मंत्र पहिला, म्हणजे हा पुरुष या जगताला पूर्णपणे व्यापून 10 बोटे उरून राहिला आहे. जे जे काही दिसते ते ते माझे स्वरूप आहे. लहान किडा, मुंगी, रंक किंवा भूप असो, हे मापता न येणारे स्थावर व जंगम विश्व साईचेच आपले रूप आहे. काय मौजेचा हा इशारा. संत व ईश्वर वेगळे नसतात. विश्वातील चराचरांचा निपक्षपातीपणा उद्धार करण्यासाठी त्यांचा अवतार असतो. ज्याला गुरुपदी एकजीव व्हायचे असेल त्याने गुरूंच्या गुणांची गीते गावीत अथवा गुरूंच्या कथांचे कीर्तन करावे किंवा त्या भक्तीने श्रवण कराव्यात. साधकाने अशा प्रकारे ऐकल्या तर ऐकणारा व ऐकण्याचा विषय यांच्यातील वेगळेपणा वितळून जाईल आणि गाढ चैतन्य प्रगट होऊन साधकाचे मन परमेश्वरात मग्न होईल. संसारात गढून गेले असताना यत्किंचितही प्रयत्न न करता संतकथा जर कानावर नुसत्या पडल्या तरी त्या स्वभावतःच कल्याण करणाऱ्या असतात. मग त्या भक्तिभावाने श्रवण केल्या तर केवढे श्रेय हाताशी येईल याचा आपल्या हिताकरिता श्रोत्यांनी मनात विचार करावा. याने गुरुचरणी प्रेम जडेल आणि क्रमाक्रमाने अतिश्रेष्ठ सुखाची प्राप्ती होईल. आणखी कुठल्या निष्ठेची किंवा नेमधर्माची जरूर पडणार नाही आणि मोठे हित साधले जाईल. मनाचा जर असा निश्चय केला तर कथा ऐकण्याचा छंद वाढेल, विषयांचे बंधन सहज सुटेल आणि परमानंद प्रगट होईल. बाबांची मधुर वचनावली ऐकून मी मनात निश्चय केला की येथून पुढे नरसेवा सोडून गुरुची सेवा करीत राहावे. परंतु मनाला हुरहुर लागली. अण्णा चिंचणीकरांच्या विनंतीला उत्तर देताना बाबा मिळेल मेली तया नोकरी असे जे म्हणाले त्याचा अनुभव येईल ना. बाबांचा शब्द खाली पडेल असे तर सहसा कधीच घडणार नाही. नगरसेवेचा संबंध जोडला तर जाईल, परंतु मोठे हित काही जोडले जाणार नाही. अण्णांचे विचारणे स्वयंस्फूर्तीचे होते, परंतु माझी ही इच्छा नव्हती असे नाही. ही अनिच्छा किंवा नशिबात असेल ते भोगण्याची इच्छा नव्हती. माझ्याही मनात होते की नोकरी मिळावी आणि संसार निर्वाहाची सोय लागावी. साईबाबा मात्र बोटाने गुळ दाखवित होते आणि औषध पाजित होते. ते औषध गुळाच्या आशेने मी प्यालो आणि सुदैवाने संतुष्ट झालो. कल्पना नसताना नोकरी लागली आणि मी पैशाच्या लोभाने ती स्वीकारली. नोकरी कायमची नव्हती, आल्या पायाने परत गेली आणि बाबांनी कधीही नाश न पावणारे सुख भोगण्यासाठी मला जागच्या जागी बसविले. हे संपूर्ण स्थावर व जंगम जगत खरोखर भगवंताचे स्वरूप आहे, परंतु भगवंत जगताहूनही पलीकडे असलेला सर्वश्रेष्ठ परमेश्वर आहे. ईश्वर जगताहून वेगळा नाही, परंतु जगत ईश्वराहून वेगळे आहे. जगत उत्पन्न झाले तेव्हापासून त्यात चेतन व अचेतन वस्तू आहेत आणि त्या सर्वांचा मूळ आधार ईश्वर आहे. ईश्वराची पूजास्थाने 8 प्रकारची आहेत. प्रतिमा, स्थंडिल म्हणजे यज्ञ व होम इत्यादींकरता केलेला मातीचा ओटा, अग्नी, तेज, सूर्यमंडळ, उदक, द्विज व गुरुदेव अशी ती भिन्न भिन्न प्रकारची आहेत. पण या सर्वांच्या तुलनेत गुरुदेव हे सर्वश्रेष्ठ आहेत. श्रीकृष्ण स्वतः पूर्ण ब्रह्म असून देखील सांदीपनी गुरूंचे पाय धरीत असे आणि म्हणत असे, सद्गुरूचे स्मरण केले म्हणजे मी नारायण संतुष्ट होतो. माझ्यापेक्षा सद्गुरूची केलेली स्तुती मला जास्त आवडते. सद्गुरूचे महात्म्य असे श्रेष्ठ व समजण्यास कठीण आहे. गुरुचे भजन ज्याला आवडत नाही तो एक अभागी खरा. जन्ममरणाच्या येरझाऱ्या भोगतो आणि आपल्या हिताचे मातेरे करून घेतो. पुन्हा जन्म पुन्हा मरण हे सततचे भटकणे तर मागे लागले आहे. म्हणून कथाश्रवण करून आपला उद्धार करून घेऊया. संतांच्या तोंडच्या सहज गोष्टी अविद्येच्या गाठी तोडतील आणि मोठी संकटे पार करून नेणाऱ्या होतील. म्हणून त्या मनात साठवून ठेवूया. वेळ कशी येईल आणि मेळ कसा घालून दिला जाईल कोणास ठाऊक. हा सर्व अल्लामेयाचा खेळ आहे. प्रेमळ भक्तांनी प्रेक्षक व्हावे. तीव्र बुद्धीचे बळ नसताना साईसारखा समर्थ गुरु मला लाभला हे काय सबळ दैवामुळे म्हणायचे. हा देखील त्याचाच खेळ असावा. ग्रंथाचे प्रयोजन सांगितले. मला बाबांनी जे प्रोत्साहन दिले तेही सांगितले. त्या अनुसंधानाने
बाबांकडून आपले ब्रह्मपण म्हणजेच मीच ब्रह्म आहे याचे आणि आपले पूजन कसा करावे याचे मार्गदर्शन झाले. आता श्रोतेजन, आपण पुढील अध्याय श्रवण कराल, ज्यात साई समर्थांचे शिर्डीत अवतरण कसे झाले याचे वर्णन केले जाईल. लहान थोर तुम्ही सारे भोळे भाविक भक्त हो, एक क्षण संसाराच्या कटकटी व चिंता बाजूला ठेवून हे साईंचे आगळे चरित्र ऐका. साईबाबा स्वतः जरी निर्विकारी असले तरी ते नाटकी अवतारी असल्याने आपल्या मायेच्या कार्याचा मेळ बसण्यासाठी एखाद्या संसारी माणसाप्रमाणे व्यवहारात वागत असत. ज्याच्या पवित्र चरणकमलांचे समर्थ साई या लहानशा मंत्राने ध्यान केले जाते व जो भक्तांना संसारातून मुक्ती देण्याची सूत्रे हलवीत असतो, त्याच्या कथा पवित्र करणाऱ्या आहेत. सारांश, हे साई चरित्र पवित्र आहे. ते जो वाचील त्याचे तोंड पवित्र होईल, जो हे ऐकेल त्याचे कान पवित्र होतील आणि अंतःकरणही पवित्र होईल. या कथा प्रेमाने श्रवण केल्या तर भवदुःखाचे हरण होईल. अत्यंत कृपाळू साई प्रसन्न होईल आणि संपूर्ण शुद्ध ज्ञान प्रगट होईल. लय म्हणजे कथा ऐकता झोप लागणे, विक्षेप कथेत मन न लागणे, कषाय कथा ऐकताना तिन्ही गुणाच्या क्षोभांचे मिश्रण होऊन डोळ्यापुढे ईश्वराचे सगुण किंवा निर्गुण स्वरूप न दिसता निळे पिवळे रंग दिसणे, व रसास्वाद कथेतील स्त्रियांच्या हावाभावांचे, नेत्रकटाक्षांचे व शृंगारांचे वर्णन ऐकण्याकडेच लक्ष असणे, हे कथाश्रवणाला नुकसान करणारे आहेत. हे अडथळे दूर करा म्हणजे श्रवण सुखकारक होईल. उद्यापनासहित व्रतवैकल्य नकोत. शरीराचे शोषण करणारे उपास तापासही नकोत किंवा तीर्थयात्रांचे भटकणे नको. केवळ या चरित्राचे श्रवण पुरे. खरे प्रेम असावे, भक्तीचे वर्म जाणावे म्हणजे श्रेष्ठ परमार्थ हातात येईल आणि अशुभ व त्रासदायक अविद्येचा नाश होईल. इतर साधनेचा शीण नको. हे साईचरित्रच ऐकूया आणि संचित व क्रियामाण म्हणजे पुढील जन्मात भोगायला लागणाऱ्या सुख-दुःख रूपी फळांचे कारण अशा चालू जन्मातील बऱ्या वाईट कृती थोडेही शिल्लक न ठेवूया. कंजूष माणूस कुठल्याही कामधंद्यात गुंतलेला असला तरी जसा त्याच्या चित्तासमोर पुरून ठेवलेला धनाचा साठा रात्रंदिवस दिसतो, तसा आपल्या मनात साई दिसला पाहिजे. सर्वांचे कल्याण असो. अशा प्रकारे संत व सज्जन यांनी प्रेरणा केलेल्या भक्त हेमाडपंत यांनी रचलेल्या श्री साई समर्थ यांच्या सत्यचरित्राचा ग्रंथ प्रयोजन अनुज्ञापनम नावाचा 3रा अध्याय समाप्त झाला. श्री सद्गुरू साईनाथांना अर्पण असो. सर्वत्र मंगल असो. अध्याय 3 वरील पूरक विवरण. वरवर पाहता हा अध्याय म्हणजे ग्रंथाचे प्रयोजन, हेमाडपंतांना ग्रंथ लिहिण्याची आज्ञा व रोहिल्याची अभिनव कथा हेच वाटते. परंतु तो नीट काळजीपूर्वक वाचला तर तो कितीतरी महत्त्वाचा आहे आणि त्यात कितीतरी अर्थ भरला आहे हे कळते. मुख्य म्हणजे अध्यायातील एकंदर 185 ओव्यांपैकी 49 ओव्या तर खुद्द बाबांच्या अनमोल शब्दांच्या आहेत. वाचकांनी त्या पुन्हा पुन्हा वाचाव्यात असे मला वाटते. पहिल्या 11 ओव्यात बाबा आपल्या भक्तीचे व कथाश्रवणाचे महात्म्य वर्णन करून सांगतात. वरी एक सांगतो श्यामा, प्रेमे घेईल जो मननामा, तयाच्या मी सकल कामा, पूर्वी प्रेमा वाढवी. मग जो गाई वेडे घोडे, माझे चरित्र माझे पवाडे, तयाची आम्ही मागे पुढे चोहीकडे उभाची. कृतांताच्या दाढेतून काढीन मी निजभक्ता ओढून, करिता केवळ मत्कथा श्रवण, रोग निरसन होईल. कथा करा सादर श्रवण, त्यावरी करा पूर्ण मनन, मननावरी निध्यासन, समाधान पावाल. दुसऱ्या 32 ओव्यात आधी धर्माचरणाचे म्हणजे नीतीने वागण्याचे महत्त्व सांगितले आहे आणि नंतर आपण स्वतः सर्वव्यापी अनादी ओंकार प्रतीक असलेले अव्यक्त ब्रह्मच आहोत हे सांगून बाबांनी आपले पूजन कसे करायचे हे समजावून सांगितले आहे. त्यातील काही वचने. यावन नाम रूपकृती स्थावर जंगमात्मक जगती, मीची नटलो अष्टधा प्रकृती, ही एक चमत्कृती माझीच. ओम प्रणव हा माझा वाचक, वाच्य तयाचा मीची एक. विश्वाकार वस्तू अनेक, त्यातही मी एक भरलेला. मन बुद्धी आदिक इंद्रियांसकट, नव्हे मी स्थूल विराट, नव्हे मी हिरण्यगर्भ अप्रकट, साक्षी मी जुनाट अनादी. शुद्ध पूर्णानंद स्मरण, तोची मी चैतन्य घनरूप, त्या मजकडे फिरवणे वृत्ती, तीच सेवा तीच मदभक्ती.
चिदानंद मी होता प्रचिती, शुद्ध स्थिती ते ज्ञान, ऐसे मी कोण ते समजून करावे माझे यथार्थ पूजन. वरी व्हावे अनन्य शरण, जावे समरसून मज माझी, कीटकीसह भ्रमर ध्यान, तेणे ती लाधे भ्रमरपण. शिष्यही करिता निजगुरु भजन, निजगुरु समान तो होय. यावर समाधान झाले नाही म्हणून की काय. अध्यायाच्या शेवटी बाबा आणखी म्हणतात, कुठेही असा काहीही करा, एवढे पूर्ण सदैव स्मरा, की तुमच्या इत्यंभूत कृतीच्या खबरा मज निरंतरा लागती. येणे निदर्शित ऐसा जो मी, तोची मी सर्वांच्या अंतर्यामी, तोची मी हृदयस्थ सर्वगामी, असे मी स्वामी सकळांचा. भूती सभाय्य भीतरी, भरुनी उरलो मी चराचरी, हे सकळ सूत्र ईश्वरी, सूत्रधारी मी त्याचा. मी सकळ भूतांची माता, मी त्रिगुणांची साम्यावस्था, मीची सकल इंद्रिय प्रवर्ता, करता धरता संहारता. लक्ष लावी जो मजकडे, नाही तयासी कैचेही जाकडे, तोची माझा जै विसर पडे, माया कोरडे उडविते. सारांश, आपल्याला मशिदीत राहणारा, कफनी ओढून डोक्याला फडके गुंडाळणारा, धुनीपुढे बसणारा व तोंडाने अल्लाह मालिक म्हणणारा, विनाशी देहाचा साईच न समजून मी अविनाशी अनादी सर्वव्यापी चैतन्यघन परमेश्वर आहे असे मानून मला अनन्यपणे शरण जाऊन माझे पूजन करावे, म्हणजे तुम्ही मद्रूप किंवा माझ्यासारखे व्हाल हे बाबांनी सांगितले आहे. म्हणूनच हेमाडपंत या अध्यायाच्या शेवटी जाता जाता म्हणतात, कृपण वावरो कवण्याही गावा, चित्तासमोर पुरलेला ठेवा, जैसा तयासी अहर्निशी दिसावा, तैसाची वसावा साई मनी.